टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मस्जिद बंदर परिसरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कर्नाक पूल आता बनून तयार झालेला आहे। 100% काम पूर्ण झालेलं आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीने जे दोन गर्डर्स आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि आता प्रतीक्षा सुरू आहे ती म्हणजे फक्त उद्घाटनाची। कारण 10 जूनला याचं उद्घाटन होणार होतं, मात्र काही कारणास्तव हे उद्घाटन होऊ शकलं नाहीये। आता त्यामुळे सध्या मार्गरेषा, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलकांची जी कामं आहेत जी पूर्ण झाली नव्हती ती सुद्धा आता पूर्ण झालेली आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात हा पूल मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होईल असं बोललं जातं। आपण पाहतोय की काही तरुण आहेत या पुलावरून चालत पूर्व ते पश्चिमेचा जो प्रवास आहे तो सुद्धा करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। या पुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचं बोललं जातं, कारण बरंच अंतर कापून मग पूर्वेकडून पश्चिमेला लोकांना जावं लागते। त्यामुळे हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा जो मानस होता तो मुंबई महानगरपालिकेचा होता, मात्र काही कारणास्तव तो पूर्ण होऊ शकला नाही। त्यामुळे हा पूल आता लवकरात लवकर तयार करण्यात यावा, लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी जी मागणी आहे ती सुद्धा जोर धरू लागलेली आहे। सर्व कामं जी आहेत ती पूर्ण झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा जो फलक आहे कर्नाक पुलाचा तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग सध्या या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि ही बॅरिकेडिंग कधी हटणार आहे आणि हा पूल रहदारीसाठी कधीपर्यंत खुला होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरीच वर्ष या पुलाला तयार करण्यासाठी लागली, बऱ्याचशा NOCs मिळत नव्हत्या, त्यामुळे पुलाचं काम सुद्धा रखडलं होतं, मात्र आता पूर्ण झालेलं आहे काम आणि कधीपर्यंत हा पूल मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।